प्रेक्षकांनो नमस्कार. मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या BMS न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोळे. मित्रांनो, राज्यातले एक ज्येष्ठ नेते, अनुभवी नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतंच एक विधान केलं. ते असे म्हणाले की मी राज्यसभेवर जायला इच्छुक आहे, परंतु त्या मोबदल्यामध्ये माझे चिरंजीव यांना राज्यात मंत्री करा, त्यांना विधानसभेवर निवडून आणा, त्यांचं राजकीय पुनर्वसन करा आणि मग मी गुण्यागोविंदाने राज्यसभेवर जायला तयार आहे. आणि हे सांगत असताना त्यांनी काही उदाहरणं सांगितली की राज्यातल्या अनेक नेत्यांची मुलं राज्यसभेवर, लोकसभेवर आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत, एकाच घरामध्ये अनेक पदं आहेत. मग पवार घराणा असतील, तटकरे असतील, अनेक राजकीय घराण्याची नावं आणि उदाहरणं त्यांनी सांगितली की यांना एक वेगळा न्याय आणि मला वेगळा न्याय, असं का? आणि हे सांगत असताना हा ज्येष्ठ नेता विनवणी करत होता, याचना करत होता आणि त्या याचनेमध्ये त्यांचं जे राजकीय दुर्बलपणा आहे तो त्या ठिकाणी दिसत होता. हे सांगण्याचं कारण हे मित्रांनो की छगन भुजबळ हे ताकदवर नेते आहेत, ओबीसीचे प्रमुख नेते आहेत. अनेक दशकं ताकदीचं आणि बळाचं राजकारण त्यांनी यशस्वी केलं आणि राजकारणामधलं एक मोठं नाव. आणि आज या नेत्याला उतरवयामध्ये आपल्या मुलांसाठी याचना करावी लागते, त्यांचं राजकीय पुनर्वसन व्हावं त्यासाठी विनवणी करावं लागते, जाहीर वाच्यता करावं लागते, नाराजी बोलून दाखवावी लागते आणि त्यांची ही इच्छा काही पूर्ण झाली नाही आणि राज्यसभेवर त्यांना जो जाण्याचा मार्ग होता तो काही पूर्णत्वास गेला नाही. आणि नुकताच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन झाला. त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अनेक नेते जे राजकीय पुनर्वसनाची वाट पाहत आहेत, मग ते धनंजय मुंडे असतील, त्यांनी असं सांगितलं, त्यांनी अनेक खेळांचा उल्लेख केला, क्रिकेट, कबड्डी, खो खो, बुद्धिबळ, अशा अनेक खेळांचा उल्लेख या कार्यक्रमामध्ये झाला. कोपरखळी मारली गेली, उपासात्मक टीका केली, चिमटे चामटे काढले गेले आणि राजकीय भाष्य केलं गेलं. मित्रांनो, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, देशातला युवा वर्ग आंदोलन करतोय, शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे आणि सर्वत्र कशा पद्धतीचं वातावरण आहे. आणि ह्या वातावरणावर, ह्या परिस्थितीवर उपाययोजना करण्याच्या ऐवजी, राज्यातल्या जनतेला दिलासा देण्याऐवजी, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना दिलासा देण्याऐवजी ही आपली सगळी राजकीय मंडळी, नेते ह्या आपल्या मुलाबाळांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेले आहेत. प्रत्येकाला आपल्या मुलाबाळांची काळजी आहे आणि प्रत्येकाला कुठंतरी वर्णी लावायची. महामंडळ असेल, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, विधान परिषद असेल, आणि म्हणून जो तो आपल्या मुलाबाळांच्या राजकीय सोयीसाठी आपलं राजकीय कसबपणाला लावतं. आणि हे सर्व राजकीय वातावरण जर पाहिलं तर ज्यांच्या हाती आपलं भविष्य आहे ते हेच का हे नेते, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो. पहा,
बाहेरच्या वातावरणामध्ये महागाई काय परिस्थिती आहे, महागाईची कशा पद्धतीनं पेट्रोलचा महाग झाला, घरचा गॅस महाग झाला, विजेचं बिल काय येतंय, अनेक प्रश्न आहेत. आणि रोजगार संपत चाललेला आहे. हा जो युवक आहे हा देशोधडीला लागला आहे, त्याला रोजगार नाही, तो आंदोलन करतोय, शिक्षणाचा हक्क त्याच्याकडून हिरावून घेतला जातोय. आणि अशा ह्या शोचनीय दयनीय अवस्थेमध्ये आपले राज्यकर्ते हे राजकीय सोयरी करतायत, राजकीय गठबंधन करतायत, सत्ता वाटून घेतायत, सत्तेचा मलिदा हे वाटून खातायत. अगदी गुण्यागोविंदाने सगळ्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे. आणि हा ज्येष्ठ नेता किती चिंतातूर झालेला आहे आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी. त्यांचं राजकीय भविष्य काय होईल, त्यांचं पुनर्वसन होईल का, म्हणून विनवणी करणारा राज्यातला हा ज्येष्ठ नेता, विद्यमान मंत्री, हे सर्व चित्र मनाला दुःख देणार आहे. राज्य विधिमंडळामध्ये ते कायदे तयार होतात, तुमच्या माझ्या भविष्याचे कायदे निर्माण होतात, जनतेला सुखमय व्हावं असं वातावरण निर्माण झालं पाहिजे. परंतु विधान परिषदेच्या निवडणुका पहा, कशा पद्धतीचा घोडेबाजार चालू आहे, कशा पद्धतीनं माघार घेतली जाते, राजकीय सेटलमेंट केली जाते, करोडाचे व्यवहार होण्याचे आरोप होत आहेत. आणि अशा पद्धतीनं जर राजकीय नेत्यांना आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याची चिंता लागलेली आहे, तर सामान्य जनतेला हे सर्व परिस्थिती बघून काय वाटत असेल? त्यांना त्यांच्या मुलाची चिंता लागली नसेल का? त्यांना त्यांच्या भविष्याची काळजी नसेल का? असे एक ना अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. आणि म्हणून एकेकाळी ज्यांच्या भुजामध्ये बळ होतं, ते त्यांचं राजकीय बळ भुजबळ साहेब विसरलेत का? आणि सर्व सत्ता आपल्याच घरामध्ये आपल्या सर्व मुलाबाळांचे नातेगोत्यांची सोय करण्यासाठी, पूर्ण राजकारण हे पणास लावण्यासाठी जे आजचे राजकर्ते ज्या पद्धतीनं सर्वपक्षीय राज्यकर्ते जे करतायत, त्यावर आपण भाष्य केलं पाहिजे. केवळ मतदान करायचं, आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचं आणि उघड्या डोळ्याने हे सर्व पाहायचं, हे काही बरोबर नाही. आपण जनता जनार्दन मतदार आपण व्यक्त झालो पाहिजे. आपण व्यक्त व्हा, उघडा डोळे आणि वापरा डोळे. धन्यवाद.